शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या या सरकारचा अधिकार या फसव्या कर्जमाफीचा या फसव्या कर्जमाफीचा फसव्या कर्जमाफीचा या फसव्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या या सरकारचा शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी फसवा जी आर आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी याची होळी केलेली आहे. का तर या योजनेमध्ये जवळपास 90% शेतकरी वगळण्यात आलेले आहेत. 10% शेतकऱ्यांना ज्यामध्ये लाभ मिळणार आहे. म्हणून सरकारनं जे काही निवडणुकीपूर्वी आश्वासन आम्हाला दिलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, तो सरकारनं शब्द पाळला पाहिजे. इथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. याच हेतून आम्ही या ठिकाणी या शासन निर्णयाची होळी केलेली आहे. जे काही आमच्यावर कर्ज झालेलं आहे ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, धानाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. आणि ते कर्ज फेडण्यासाठी आमच्याकडे आता काही नाही, आमची शेती बँकेकडे गहाण आहे. म्हणून सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त केलेलं पाहिजे. आज दर दिवसाला 7 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत. जर सरकारनं या गोष्टीचा विचार केला नाही, या शासन निर्णयामधल्या जे काही ज्याचा काठी आहे त्या रद्द केल्या नाही, तर या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निश्चितच जवळपास 20 ते 25 शेतकरी दर दिवसाला आत्महत्या करतील. म्हणजे किड्या मुंग्यासारखे शेतकरी महाराष्ट्रातले मरतील. म्हणून सरकारनं शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे, शेतकऱ्यांच्या जगणं मान्य केलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलाबाळाचा विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. नव्हे तर शेतकऱ्यांना जर या ठिकाणी नवी संजीवनी द्यायची असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यावर उपकार नाहीत, तर हे सरकारचं कर्तव्य असते. शेतकरी जर अडचणीत असला तर सरकारने त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. म्हणून आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी असणार आहे, जे काही तुम्ही अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलेलं आहे ते महापुरुषांची नावं अशा फसव्या योजनांना देऊ नका. ही कर्जमाफी नाही तर ही कर्ज वसुली आहे. म्हणून याचा आम्ही या ठिकाणी निषेध करून याची होळी केलेली आहे. एवढीच मागणी आहे की ज्याप्रमाणे 2019ला सरसकट कर्ज माफी मिळाली होती, त्याच पद्धतीत यावेळेसही सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळाली पाहिजे. 5 ते 6 वर्षात सततची नापिकी होत आहे. निसर्गही शेतकऱ्याची साथ देत नाहीये. तरी सरकारने या गोष्टीचा सर्व विचार करून आम्हाला सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. माझ्याकडे एकूण 8.5 एकर जमीन आहे आणि माझं थकीत कर्ज 3,62,000 ते उचललं होतं 2,20,000. व्याजासहित रक्कम 3,62,000 झाली. ती तडजोड अजून सुद्धा झालेली नाहीये आमची. आम्ही या कर्जमाफीच्याच भरोशावर बसलो होतो. एवढ्या दिवस सर्व शेतकऱ्यांना असं वाटलं 2 लाखापर्यंत आपली कर्जमाफी होणार आहे. परंतु यांच्या जाचाकाठी लक्षात आल्यानंतर आता समजायला लागलं की आपण 10% शेतकरी या कर्जमाफीत बसणार नाहीत. एकच मागणी आहे, सरसकट कर्ज माफ करावे. हे असं कोणाचंही कर्ज माफ होणार नाही. आणि इथून पुढे पीक पाणी खत बी घ्यायचं कशामुळं? आता काय करणार आहे? आता 2 लाख रुपये कर्ज 1 लाख रुपये कर्ज माफ नाही झालं तर आणायचं कुठून पैसे? सरकार आता शेतकरी या धोरणाने आशेवर बसलेला आहे. पण एकही आता म्हणतात अटी काढल्याच्या आहे, कोणत्या अटी काढल्याच्या आहे ते आलेच माहीत. पण एकही कर्ज कोणाचंही माफ होऊ शकत नाही. यासाठी मग आता होता असतो त्याने एकच हात जोडून विनंती आहे, त्याने सरसकट कर्ज माफ करावे.